नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला. तर पहा, होमगार्ड भरती 2024 तर सर्व जिल्ह्यांची होमगार्डची भरती निघत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 34 जिल्ह्यांची होमगार्डची भरती निघत आहे. तर एका होमगार्ड भरतीची जी आहे जाहिरात आलेली आहे सातारा जिल्ह्याची, आणि बाकीच्या सुद्धा या ठिकाणी जिल्ह्याच्या जागा येणार आहे. तर पहा, या ठिकाणी 9,700 जागांसाठी होमगार्डची जी हे भरती निघत आहे आणि सर्व जिल्ह्यांची निघत आहे. कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होते की सर मी ह्या जिल्ह्यातला आहे, सर मी ह्या जिल्ह्यातला आहे, आमच्या जिल्ह्यातली कधी भरती निघणार आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर गृह विभागाचा जे होमगार्डचा एक पत्रक या ठिकाणी आलेलं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे होमगार्ड भरतीचे, हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि ते संपूर्ण पत्रक तुम्हाला गृह विभागाचा दाखवणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर कोणकोणत्या जिल्ह्यात होमगार्डची भरती निघत आहे ते तुम्हाला सांगून देतो. मुंबई, मला या ठिकाणी जिल्हे एवढे काही पाठ सर्व ठीक आहे. तर तुम्हाला ह्या चार्टनुसार दाखवतो आहे. मुंबई, त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, त्याचबरोबर सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, जालना, बुलढाणा, नांदेड, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, त्याचबरोबर बघू शकता जेवढेसुद्धा हे जिल्हे, तर ह्या सर्व जिल्ह्यांसाठी होमगार्डची भरती निघत आहे. ते पत्रक तुम्हाला दाखवून देतो या ठिकाणी. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी होमगार्ड भरतीचं ऑफिशियली हे अपडेट आलेलं आहे गृह विभागाकडून. तर 9 जुलैचं हे अपडेट आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी विषय बघू शकता, होमगार्ड भरती प्रक्रियाकरिता साधन सामग्री व आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्याबाबत. त्याचबरोबर उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की होमगार्ड संघटनेच्या आस्थापनेवरील 34 जिल्ह्यात एकूण 9,700 इतकी मानसी होमगार्डचा अनुशेष आहे. सदर अनुशेष भरून काढण्याकरिता भरती प्रक्रिया दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. तर 16 ऑगस्टपासून जे विद्यार्थी मित्रांनो भरती निघणार आहे सर्व जिल्ह्यांसाठी आणि 9,700 जागांसाठी ही भरती निघत आहे. त्याचबरोबर सदर भरती प्रक्रिया आयोजित करताना होमगार्ड भरतीशी संबंधित आवश्यक साहित्य जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कार्यालयाकडून नोंदणी प्रक्रिया पार पाडेपर्यंत उसनवारी तत्वावर उपलब्ध करून देण्यास, तसेच आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यास आपले अंतर्गत सर्व पोलीस घटकांना कृपया सूचना देण्यात याव्या. त्याचबरोबर या विभागाचे परिपत्रक दिनांक 9 जुलै 2024 नुसार होमगार्ड निवड समितीसाठी पोलीस निरीक्षक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्याबाबतच्या सूचना सर्व पोलीस घटक कार्यालयांना कृपया देण्यात याव्या. दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून भरती प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण झाल्यावर आपल्या अधीनस्थ राज्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात माहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून होमगार्डांना 35 दिवसांचे प्राथमिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात यावे अशी विनंती. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, 16 ऑगस्टपासून या ठिकाणी भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि जे तुमचं ट्रेनिंग आहे 35 दिवसांचं होमगार्डचं प्रशिक्षण असणार आहे. तर हे ऑफिशियली अपडेट आहे. तर आता तयारीमध्ये लागा विद्यार्थी मित्रांनो, फिजिकलची चांगली तयारी करा, कारण की होमगार्ड भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, होमगार्ड भरतीमध्ये इंटरव्ह्यू नाही आहे. तर तुमचं जे सिलेक्शन आहे होमगार्ड भरतीमध्ये हे मैदानी चाचणीवर होणार आहे, ग्राउंडवर होणार आहे. तर 1600 मीटर रनिंग तुम्हाला मारावं लागणार आहे आणि गोळा फेकावं लागणार आहे तुम्हाला. तर पात्रता वगैरे काय लागते ते तुम्हाला सांगून देतो. तर पहा, होमगार्ड भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि यामध्ये होमगार्ड भरतीमध्ये महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकणार आहे. तर प्रत्येक जिल्ह्यानुसार हे होमगार्डची भरती निघणार आहे. तर महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकणार आहे फक्त 10वी पासवर. त्याचबरोबर होमगार्ड भरतीमध्ये वयोमर्यादा 20 वर्ष ते 50 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा आहे. 20 ते 50 वर्षापर्यंत जे पण उमेदवार असेल तर त्यांना होमगार्ड भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर 20 वर्ष कंप्लीट या ठिकाणी लागणार आहे. तर त्याचबरोबर यामध्ये उंची 162 सेंटीमीटर लागते पुरुषांकरिता आणि महिलांकरिता उंची 150 सेंटीमीटर लागते आणि छाती यामध्ये 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. त्याचबरोबर तुम्हाला हे कागदपत्र या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ठीक आहे. तर होमगार्ड भरती जे आहे विद्यार्थी मित्रांनो निघत आहे चांगली. तर आतापासून तयारीमध्ये राहा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की जेव्हासुद्धा होमगार्डची भरती निघते तर हे जे विद्यार्थी मित्रांनो माहीत होत नाही,
कारण की कसं आहे की तुम्हाला जर समजा विद्यार्थी मित्रांनो इकडे भरती सुरू असली आणि तुम्हाला माहीत नसलं तर आपला मित्रसुद्धा या ठिकाणी सांगत नाही, कारण की आपल्या मित्रालासुद्धा वाटते की आपण आपल्या मित्राला सांगितलं नाही पाहिजे, जेणेकरून कॉम्पिटिशन वाढणार आहे आणि त्याचं जर सिलेक्शन झालं आणि आपलं नाही झालं तर असं विद्यार्थ्यांना वाटते. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एकही होमगार्ड भरती कोणत्याही जिल्ह्यातली तुमच्याकडून मिस होणार नाही. ठीक आहे, तर त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर यामध्ये होमगार्ड भरतीमध्ये तुम्ही ग्राउंड बघू शकता की 1600 मीटर रनिंग आहे होमगार्ड भरतीमध्ये आणि हे 20 गुणासाठी 1600 मीटर रनिंग आहे. पुरुष उमेदवारांसाठी 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आले तर 20 गुण तुम्हाला भेटणार आहे. 5 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 18 गुण भेटणार आहे. 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी जर आले तर 16 गुण भेटणार आहे. 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी आले तर 14 गुण भेटणार आहे. 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 12 गुण भेटणार आहे. 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी जर आले तुम्ही तर 10 गुण भेटणार आहे. 6 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी आले तर 6 गुण. त्याचबरोबर 7 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 2 गुण आणि 7.5 मिनिटाच्या वरती गेलं तर तुम्हाला 0 मार्क्स. त्याचबरोबर तुम्ही महिला उमेदवारांसाठी बघू शकता की महिला उमेदवारांसाठी जो इव्हेंट आहे तर हा आहे 800 मीटर रनिंग. तर 2 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आले तर 25 गुण तुम्हाला भेटणार आहे. 2 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 00 सेकंदापेक्षा कमी आले तर 22 गुण भेटणार आहे. त्याचबरोबर 3 मिनिट 0 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी आले तर 18 गुण तुम्हाला भेटणार आहे. 3 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 20 सेकंदापेक्षा कमी जर आले तर 14 गुण. त्याचबरोबर 3 मिनिट 20 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 10 गुण भेटणार आहे. आणि 3 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 40 सेकंदापेक्षा कमी आले तर 6 गुण. तर एवढे यामध्ये तुम्हाला मार्क्स भेटणार आहे. तर तुम्ही चार्टमध्ये या ठिकाणी बघू शकता की पहिला इव्हेंट या ठिकाणी 1600 मीटर आणि 800 मीटर रनिंग आहे. त्यानंतर तुमचा दुसरा इव्हेंट या ठिकाणी असणार आहे गोळाफेक. तर हे जाहिरात दुसऱ्या जिल्ह्याची आहे, पण अशीच जाहिरात तुमच्या जिल्ह्याची सुद्धा येणार आहे. तर हे साताऱ्याची जाहिरात आहे. तर त्याचबरोबर गोळाफेक पहा पुरुष उमेदवारांसाठी 8.50 मीटरपेक्षा जास्त जर फेकला तर 10 गुण तुम्हाला भेटणार आहे. 7.90 मीटर किंवा जास्त जर फेकला तर त्याचबरोबर 8.50 मीटरपेक्षा कमी फेकला तर 9 गुण भेटणार आहे. 7.30 मीटर किंवा जास्त 7.90 मीटरपेक्षा कमी जर फेकला तर 8 गुण. तर तुम्ही या चार्टमध्ये बघू शकता. ठीक आहे, तर 10 मार्क्ससाठी या ठिकाणी गोळाफेक आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी तुम्ही बघू शकता की महिला उमेदवारांना या ठिकाणी 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर गोळा फेकला तर 10 गुण या ठिकाणी पैकीच्या पैकी भेटणार आहे. आणि 5.50 मीटर किंवा जास्त जर फेकला 6 मीटरपेक्षा कमी जर फेकला तर 8 गुण. 5 मीटर किंवा जास्त जर फेकला त्याचबरोबर 5.50 मीटरपेक्षा कमी फेकला तर 6 गुण तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. तर तुम्ही चार्टवर बघू शकता या ठिकाणी होमगार्डमध्ये हे 2 इव्हेंट आहे 1600 मीटर आणि गोळाफेक. तर यावरच तुमची सिलेक्शन होणार आहे. तर होमगार्ड भरतीमध्ये जे लेखी परीक्षा नाही इंटरव्ह्यू नाही तर डायरेक्ट तुमचं ग्राउंडवर सिलेक्शन होणार आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.